जय महाराष्ट्र मित्रांनो, तर 10वी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महाज्योती संस्थेमार्फत 12वी पास झाल्यानंतर JEE आणि नीट आणि MSCIT असेल याच सोबत ट्रेनिंग त्यांना मोफत दिलं जातं। तर त्याच सोबत विद्यार्थ्यांना टॅबलेट दिला जातो आणि रोज 6 GB इंटरनेट त्यांना दिलं जाणार आहे। या योजनेसाठी कोण कोण अप्लाय करू शकतं, काय काय कागदपत्र इथे आपल्याला द्यायचे आहेत आणि हा जो फॉर्म आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे, सगळी सविस्तर माहिती व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देत आहे। त्या अगोदर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट्स घेऊन येतोय, नक्की त्याचा फायदा घ्यायचा। चला तर बघूया डिटेलमध्ये। जी रिक्रुटमेंटची PDF आपल्याकडे आली होती ती इथे मी लोकेट केलेली आहे। तर इथे बघू शकतात की JEE झालं, नीट झालं, MST CET झालं, याच्यासाठी जे काय ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत त्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना इच्छुक जे काही उमेदवार आहेत त्यांना आपण इथे ऑनलाईन पद्धतीने जे काही अर्ज करणार आहोत त्यांना इथे महाज्योती संस्थेमार्फत मोफत टॅब दिला जाणार आहे आणि मोफत टॅब व 6 GB इंटरनेट दिवसाला इथं दिलं जाणार आहे। सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिली होती आणि यासाठी या योजनेसाठी कोण कोण पात्रता असू शकतं, या योजनेची पात्रता काय काय असणार आहे ते व्हिडिओमार्फत सांगणार आहे। विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा हे पहिला पॉईंट असणार आहे। त्यानंतर विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी असावा आणि तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा, ही 2 नंबरची अट असणार आहे। त्यानंतर सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची जी काही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तोच विद्यार्थी इथे पात्र राहील। म्हणजे ज्यांची 10वी 2025 मध्ये पूर्ण झालेली आहे तेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहे। विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा। आता इथे बघू शकता की विज्ञान शाखेमध्ये प्रवेश असला पाहिजे, याबाबतची सगळी कागदपत्र स्पष्ट असली पाहिजे, अचूक कागदपत्र इथे आपल्याला जोडून द्यायचे आणि विद्यार्थ्याची निवड ही त्याच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार इथे केली जाईल। म्हणजे 10वी उत्तीर्ण असावा, 2025 मध्ये पासआउट असणं गरजेचं आहे। इथे जे काय प्रवर्ग दिलेला त्या प्रवर्गामध्ये असणं आवश्यक आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी काय काय कागदपत्र जोडायचे आहेत, जसं की आधार कार्ड पुढील व मागून बाजू, जसं की पुढील बाजूस आधारवरती तुमचं नाव असतं, तुमची जन्मतारीख, तुमचा फोटो, QR कोड आणि आधार कार्ड नंबर असतो आणि मागच्या बाजूस तुमचा संपूर्ण पत्ता असतो विथ पिन कोड, हे आधार कार्ड आपल्याला द्यायचं। त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल सर्टिफिकेट, जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, त्याच्यानंतर 10वीची इथं गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट। त्यानंतर 11वी मध्ये इथं मी प्रवेश घेतोय तर विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचं त्याचं बोनस आहे सर्टिफिकेट आणि ॲडमिशनचे सर्टिफिकेट, प्रवेश पावती द्यायची आहे। दिव्यांग असेल तर त्याचं सर्टिफिकेट झालं, अनाथ असेल तर त्याचे म्हणजे सगळे रिलेव्हंट डॉक्युमेंट इथं आपल्याला जोडून द्यायचे। त्यानंतर जे काही आरक्षण दिलेलं आहे, आता जे काही प्रवर्ग दिलेले आहेत त्यामध्ये किती टक्केवारी लागणार आहे ते इथं दिलेलं आहे। जसं की OBC असेल तर 59 टक्केवारीपर्यंत आहे। त्यानंतर विमुक्त जाती 10%, त्यानंतर भटक्या जमाती NTB 8%, त्यानंतर भटक्या जमाती क NTC ज्याला आपण म्हणतो 11%, NTD असेल तर 6% आणि SBC असेल तर 6% असं आरक्षण आहे। 100% पैकी त्यांनी इथे टक्केवारी दाखवलेली आहे आणि प्रवर्ग हा महिलांसाठी 30% ज्या जागा आहेत त्या इथे आरक्षित आहेत, दिव्यांगासाठी 4% आणि अनाथांसाठी 1% जागा इथे आरक्षित आहेत। आता जे काय अर्ज करायचं आहे, जे काही वेबसाईट जसं की mahajyoti.organization.in एक ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती जाऊन आपल्याला अप्लाय करायचे, ज्याची लिंक आणि जाहिरातीची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकतोय। त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर JEE नीट आणि MSCIT या बॅच ट्रेनिंग 2025-27 ट्रेनिंगवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे। सगळे कागदपत्र आपल्याला जोडून ते स्कॅन करून इथे जोडून द्यायचे। या फॉर्मची शेवटची तारीख असणार आहे 31 मे 2025, म्हणजे जवळपास 11 ते 12 दिवसाच्या आतच हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे। जर तुम्ही इथे पोस्टाने अर्ज पाठवताय, ईमेलद्वारे पाठवताय तर त्या अर्जांचा विचार इथं केला जाणार नाही। ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे स्वीकारणे तसेच निवडीची जी काही पद्धत आहे ती, जे काय अधिकार आहेत त्यांचे, जे काय महाज्योती संस्थेचे जे काही संस्थापक आहेत, संचालक आहेत, त्यावरती निर्धारित राहणार ते सगळे अधिकार त्यांना दिलेले आहेत। कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली जी काही माहिती आहे ती जर दोषपूर्ण आणि दिशाभूल करणारी असल्यास त्या विद्यार्थ्यांची निवड इतर रद्द करण्यात आलेली आहे। डुप्लिकेट डॉक्युमेंट अपलोड करतायत, टक्केवारीमध्ये फेरफार केलेले, त्यांचे इथे निवड, जे काय तुम्ही फॉर्म भरता त्यांची निवड इतर रद्द करण्यात आलेली आहे। फॉर्म भरताना कोणतीही अडचणी येते, कॉल सेंटर क्रमांक हा जो दिलेला
त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. फॉर्मवरती अडचण आली तर संपर्क तर करू शकता किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नंतर कमेंटसुद्धा करू शकतात. डायरेक्टली तुम्हाला अप्लाय करायचं वेबसाईटवरती घेऊन आलो आहे. इथे बघू शकतात की ॲप्लिकेशन ज्यावरती आपण यायचं होतं JEE नीट आणि MST-CET 2025-27 जी काही ट्रेनिंग आहे यावरती आलेलं आहे. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबरवरती पाठवलेला OTP टाकून तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करून हा रजिस्ट्रेशन फॉर्म इथे ओपन झालेला आहे. तुम्ही ज्याला अप्लाय केलेलं आहे त्यावरती ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव इथे टाकून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव, त्यानंतर इथे सरनेम आणि मिडल नेम टाकून द्यायचं. त्यानंतर इथं तुम्हाला जेंडर सिलेक्ट करायचे, तुमची जन्मतारीख, तुम्ही जर ऑर्फन असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर इथे संस्थात्मक असेल तर त्याला क्लिक करायचं, संस्था बाह्य असेल तर त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कोणती डिसेबिलिटीज असेल तर येस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. कॅटेगरी इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला कास्ट सिलेक्ट करायची आहे. ओके. त्यानंतर नॉन क्रिमिलियर इन्कम गटामध्ये येत असेल तर त्याला इथं चेकबॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, नॅशनॅलिटी इथं इंडियन राहील. त्यानंतर डोमिसाईलमध्ये आपल्या इथे जे काही जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय करताय त्या सिटीचं नाव इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे महाराष्ट्र येईल. त्यानंतर तुम्ही ग्रामीण भागात राहतात का शहरी भागात राहतात ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे प्रेझेंट ॲड्रेस इथे सिलेक्ट करायचा आहे. तहसील कार्यालय कोणतं आहे ते इथे सिलेक्ट करून द्यायचं आहे. ओके. जे काही तुमचं तहसील कार्यालय आहे रिलेव्हंट ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जिल्ह्याचं नाव, त्यानंतर घर क्रमांक, तुमचा संपूर्ण पत्ता, त्यानंतर रोड आणि पिनकोड. हा जर पत्ता तुम्ही जो टाकताय तो जर सेम असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस या बटनवरती क्लिक करायचं आहे. फक्त इथे लक्षात ठेवायचे संपूर्ण पत्ता, घर क्रमांक, त्यानंतर चौक असेल, रोड असेल, सगळा संपूर्ण पत्ता विथ पिनकोड टाकून तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस आणि चालू पत्ता आणि व्यवहाराचा पत्ता जर सेम असेल तर सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हा झाला पार्ट 1. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये इथे बघू शकतात की 10वीचं शाळेचं नाव इथे लिहायचं आहे. कोणतं बोर्डमधून तुम्ही 10वी उत्तीर्ण झाला ते लिहायचं आहे. इथे बघू शकतात की 2025 साली जे विद्यार्थी 10वी उत्तीर्ण आहेत त्यांनाच इथे अप्लाय करता येणार आहे. किती मार्क, कितीपैकी किती मार्क्स मिळाले, किती टक्के मिळालेत ते टाकून तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिसरा नंबरचा पार्ट आहे डॉक्युमेंट्स. तर जे काही मी डॉक्युमेंट तुम्हाला सांगितले त्या डॉक्युमेंटवरती येऊन तुम्हाला सगळे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे. महत्त्वाचे म्हणजे डॉक्युमेंट इथे बघू शकतात की PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे नाही आहेत. तर डॉक्युमेंटसाठी इथं दिलेले .jpg आणि .jpg हे तुमचे फाईल एक्सटेन्शन असले पाहिजे. ज्या फाईलची इमेज 200 KB पेक्षा कमी असणं गरजेचं. जर तुमचे डॉक्युमेंट्स 200 KB पेक्षा जास्त असतील तर तुम्ही त्याला इमेज कॉम्प्रेसरच्या साहाय्याने 200 KBच्या आतमध्ये कमी करू शकतात. त्यानंतर इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे, तुमची सही, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ज्यांना ॲप्लिकेबल आहे त्यांना, 10वीची मार्कशीट, त्यानंतर 11वीचा बोनाफाईड सर्टिफिकेट, मी ॲडमिशन घेतोय, त्यानंतर 11वीची ॲडमिशनची पावती, रहिवासी प्रमाणपत्र, असे सगळे डॉक्युमेंट अपलोड करून लास्टला तुम्हाला सगळा फॉर्म इथे सबमिट करून द्यायचा आहे. तर लवकरात लवकर ह्या फॉर्मला अप्लाय करायचे. जे 10वी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांनी आता अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे त्यांना मोफत टॅब आणि दिवसाला 6 GB इंटरनेट इथे संस्थेमार्फत प्रोव्हाइड केलं जाणार आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना इथे पाठवून द्यायचा आहे. हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करायचा आहे आणि लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या डॉल्बी मराठी चॅनलचा कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.